हे बघा एवढे ढाळे आणलेत बघा. हे परवाच्या दिवशी हरभरं काढलं आम्ही शेतातलं, आणि हरभरं काढल्याच्या नंतर काही कच्चं राहिलं होतं, म्हणजे ते वाळलंच नव्हतं. मग त्या वाळ्याला ठेवून काय करायचं, मग गुरं चरतात शेतामध्ये, मग कुणी बी आले गेले रस्त्यावरचे माणसं कुणीही काढून घेऊन जातात. मग आता सध्या तर म्हणजे ढाळ्याचा मोसम संपलेला आहे, परंतु आमची पेरणी सर्वांच्या शेवटी झाली होती खूप उशिरा. त्याच्यामुळे आमचे हे ढाळे आम्हाला आता खायला मिळायला लागले. मग आता ही ढाळे जास्त दिवस जर असेच ठेवले तर ती थोडं घाम आल्यासारखं होतं, ती ढाळे खराब होतात. म्हणून मी काय करायले, या ढाळ्याचे का हे बघा, हे बघा खूप ढाळे येते पण गच्च भरले होतं. तर हे बघा, हे असं हे काढायचं घाटी तोडून. बघा हे असे घाटी तोडून काढायचे आणि मग भाजून ठेवायचे. भाजून ठेवले की ही वल्ल्या ढाळ्याचा हुळा इतका सुंदर लागतोय खायला. किती दिवस म्हणजे ते महिनाभर बी राहिलं तर त्याला काही होत नाही, आणि नरम नरम लागते, छान लागते, टेस्टी. त्याच्यामुळे आता एवढे ढाळे काढायचे, तर असे घाटे काढायचे त्याचे, आणि पूर्ण हे घाटे भाजून ठेवायचे चांगले, म्हणजे मुली आल्या की मुलीला खायला येते. आता भाजताना परत आणि तुम्हाला मी दाखवते. हे बघा एवढे ढाळे मी तोडलेत, हे बघा एवढे, आणि त्याचे घाटे निघाले आहेत एवढे पातेलं भरून, आणि अजून तोडायचे राहिलेत एवढे, खूप राहिलेत अजून तोडायचे. परंतु बसून बसून माझी कंबर खूप त्रास द्यायली, म्हणून थोडं रेस्ट करणार आहे, आणि परत थोड्या वेळानं परत हे राहिलेले सगळे ढाळे तोडून तुम्हाला दाखवणार आहे. हिरो आहे का? नाही, चांगलं हिरवगार असलेलंच काढायचं. नाही हिरोच आहे की. नाही ती भेडं पडले, खायला चांगलं नाही. पोट दुखते होत असल्यानं. आणून ठेवले वाटतं मांजर किंजर उचलून, मी त्याला वर ठेवून रॅकवर. काय पिशवी काळी घेऊन आलाय. काय म्हणाल? चिकन आणलंय बाई. बाहेर गेलाय हाय काय फिरत नाही? मगच गेला बाहेर. झोका टाकलाच कसा की मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यापेक्षा गोरगरीब मजूरच सगळ्या कामामध्ये खरं तर ट्रेंड असते. काहीच येत नाही.
एवढं भाजायला गॅस भरपूर लागतंय. वरच करून चूल काढून टाकला होता तुम्ही, करायला काय वेळ लागते ते ते? इटा शेतात टाकले होते. हो का, ह्याला सुद्धा घामारा बघा. हे बघा, मी आता ते सोलून ठेवले होते ना, मी म्हणजे तोडून ठेवले होते ना ढाळ्याचे घाटे. तर बघा, ही आता मी ते भाजायले. आणि ते ढाळे आणलेले कच्चे मी तसेच जर दाबून ठेवले असते तर ते 8 दिवससुद्धा टिकले नसते. कारण ओले ढाळे दाबून ठेवले की त्याला भुरा येतो, गरम वाफमधून निघते आणि घाटे पिवळे पडतात. त्याच्यामुळं त्याला खायचं असेल तर वेळेतच खावं लागते, नाहीतर जास्त वेळ म्हणजे ते टिकत नाही जास्त वेळ, जास्त दिवस. म्हणजे 2 दिवस ठीक आहे, पण 2 दिवसाच्या नंतर मात्र ते चवसुद्धा बिघडते, त्याची चवसुद्धा चांगली लागत नाही. त्याच्यासाठी असे ओले ढाळे आणले ना आपल्याला, जर ते संपत नाहीत असं वाटलं तर त्याचे घाटे तोडायचे. आणि हे बघा, मी जसं भाजायले तसं भाजायचं. मग हे महिनाभरसुद्धा राहू शकतात, ह्याला काही होत नाही. मग आता मी तसाच विचार केला. मग आता घरात आपल्या माणसं खाणारी 4च, आणि मुली राहतात बाहेरगावी शहरामध्ये. मी पण शहरामध्येच आहे, लातूरला. परंतु मुलींना काही असं मिळत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठीही असं करून मी पाठवून देते. तर आता हे 2-3 मुली माझ्या बाहेरगावी आहेत. हे भाजून याचा हुळा करायचा आता पूर्ण झालं की मग त्यांना पाठवून द्यायचं. हे बघा, असे काळे होईपर्यंत असे घाटे भाजायचे. आता ही घाटे मी गच्चीवर भाजते, चुलीवर. कारण ही ओली असल्यामुळे ह्याला गॅस खूप जळतोय, आणि त्याच्यासाठी मग मी ही गच्चीवर भाजायला चालू केले. कारण जळण किती जरी जळालं तर त्याचं काय आपल्याला वाटत नाही. हे बघा, गच्चीवर आता जे भाजीपाल्याचे झाडं लावले होते ना पाठीमागं आम्ही, ते सध्या आता वाळून गेलेत. आता परत दुसरे लावायचेत. हे बघा, सगळं आता भाजीपाला रिकामा झाला आहे. आणि हे बघा, ही माती कुंड्यातली काढून ठेवली. आता ही सगळं साफसफाई करून परत आता ही गच्चीवर परत भाजीपाला लावायचा आहे. हे भाजलेत आता घाटे. हे का, आता हे दुसरे टाकले. बघा, असा जाळ भडभड भडभड लावला का नाही, पटकन घाटे भाजले जातात. हे बघा, सगळे आता भाजून झाले. हे बघा, कच्चं राहिले का ग? नाही वाटत. पोळायले बाई. ह्या का बघा, आता हे पूर्ण हुळा भाजून झालेला आहे. आपण वाळलेलं हरभरं काढतो त्याला हरभऱ्याचं काढ म्हणतो आपण, आणि त्याचा हुळा जर केला तर त्याला हुळा म्हणतात. आणि ही ओल्या ढाळ्याचे जर घाटे काढून जर आपण असे भाजले तर त्याला ओला हुळा म्हणतात. तर हा माझा ओला हुळा भाजून झालेला आहे. असाच हुळा तुम्ही पण भाजून खात जावा. ओले ढाळे असं म्हणजे खाऊ वाटत नाहीत म्हणून वाटोळं करत जाऊ नका. शेतकऱ्याला एक ज्वारीचा दाणा असा महत्त्वाचा वाटतो. त्यासाठी तुम्ही पण त्याला महत्त्व देत जा, आणि शेतातली प्रत्येक वस्तू त्याला मौल्यवान समजून त्याला खात चला. आणि मला सांगते, माझा हा व्हिडिओ जर आपल्याला सगळ्यांना आवडलेला असेल, कारण हे आहे शेतकरी जीवन, शेतकऱ्याचं साधंसुधं, तर खरंच व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.